हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आता बऱ्यापैकी उन्हाळा सुरू झालेला आहे, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना थंड काहीतरी खावंसं वाटतं। तर चला, आज मी उन्हाळ्यासाठी एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे फ्रूट कस्टर्ड। तर त्यासाठी खूप कमी साहित्य लागतं। तर फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी आपल्याला फळं आवश्यक आहेत आणि त्यानंतर दूध, त्यानंतर कस्टर्ड पावडर आणि साखर। तर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध बाजूला मी घेतलेलं आहे। त्यानंतर इथं माझ्याकडे फळं आहेत, सफरचंद आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे। आता फळामध्ये तुम्ही चिकू घेऊ शकता, त्यानंतर मँगो घेऊ शकता, बनाना घेऊ शकता, आपल्या आवडीनुसार तुम्ही फळं घ्या। माझ्याकडे हे 3 उपलब्ध होते। आता द्राक्षमध्ये तुम्ही काळे द्राक्ष सुद्धा यामध्ये वापरू शकता। त्यानंतर इथं मी कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, व्हॅनिला एसेन्सचं फूड बडी नावाचं हे कस्टर्ड पावडर आहे। तर यामध्ये 2-3 फ्लेवर तुम्हाला मिळतात, तर मी इथं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही फ्लेवर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर साखर घेतलेली आहे मी 1 वाटी। तर चला, आता सर्वप्रथम आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे। तर फ्रेंड्स, मी इथं दूध तापवायला ठेवलेलं आहे। आपल्याला दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर सतत दुधाला आपल्याला ढवळत राहायचं आहे, याच्यावरती साय येऊ द्यायची नाहीये। तर तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता, पॉकेटचं दूध घेऊ शकता किंवा घरचं दूध तुम्ही वापरू शकता। तर फ्रेंड्स, दुधाला उकळी येईपर्यंत आपण फ्रूट कस्टर्ड पावडर यामध्ये दुधामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथं आपण अर्धी वाटी दूध बाजूला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आता मी 2-3 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत अजिबात। तर फ्रेंड्स, अर्धा लिटर दुधासाठी मी 3 चमचे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। हे पहा, जर आपल्याला आवश्यकता वाटली तर परत आपण थोड्याशा दुधामध्ये आणखी एखादा चमचा पावडर मिक्स करून त्यामध्ये टाकू शकतो। तर फ्रेंड्स, दुधाला पण छान उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत। तर साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आहे। तर इथं मी 4-5 चमचे साखर अर्धा लिटर दुधामध्ये टाकणार आहे, कारण आपण यामध्ये फ्रूट मिक्स करणार आहोत आणि फ्रूट सुद्धा थोडेफार गोडच असतात। तर परत एकदा छान उकळी फुटू देऊया आणि त्यानंतर आपण कस्टर्ड पावडर मिसळलेलं दूध यामध्ये टाकणार आहोत। तर फ्रेंड्स, दुधाला उकळी आलेली आहे। तर आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडर असलेलं दूध मिक्स करून घेऊया। तर यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला आणि एकदम सावकाश हे दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि दूध सतत ढवळायचं आहे आपल्याला। तर 5 मिनिटांसाठी एकदम कमी गॅस करून आपण हे दूध उकळून घेणार आहोत। आता याला सतत आपल्याला असं ढवळायचं आहे, कारण हे लगेच पातेल्याला चिटकतं। तर अशा प्रकारची आपल्याला दुधाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही। हे पहा, तर 5 मिनिटांसाठी छान आपण याला असं ढवळत छान उकळून घेणार आहोत। रूम टेम्परेचरवर आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर फ्रेंड्स, दूध इथं आपलं थंड झालेलं आहे। आता आपण याला अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि ज्या वेळेला आपल्याला सर्व करायचं आहे त्यावेळेसच आपण फ्रूटचे छोटे छोटे काप करून यामध्ये मिक्स करणार आहोत। जर अगोदरच तुम्ही फ्रूट कट करून ठेवले तर फ्रूट हे आपले काळपट पडण्याची शक्यता असते। त्यामुळे जेव्हा आपल्याला सर्व करायचे त्यावेळेसच आपल्याला छोटे छोटे फ्रूटचे काप करून यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सर्व करायचं आहे। चला, आपण 1 तासासाठी हे फ्रीजमध्ये थंड करून घेऊया। तर फ्रेंड्स, 1 तास होऊन गेलाय। मी फ्रीजच्या बाहेर हे दूध काढून घेतलेलं आहे। पहा किती घट्ट झाले, आईस्क्रीम सारखं दिसतंय। त्यानंतर मी फ्रूट सुद्धा कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला फ्रूट कट करायचे आहेत। आता आपण हे फ्रूट या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। किती सुंदर दिसत आहेत पहा फ्रूट याच्यामध्ये। आता छान मिक्स करून घेऊयात। तर फ्रेंड्स, तयार झालेलं आहे आपलं फ्रूट कस्टर्ड। खूप छान लागतं, आईस्क्रीम प्रमाणे लागतं। लहान मुलं तर खूप आवडीने खातात। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। अतिशय टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालेलं आहे कस्टर्ड। तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।